अचलपूर येथे समता सैनिक दल एकीकरण पूर्वसंवाद सभा यशस्वीरित्या संपन्न झाली। या सभेला मुंबई ते नागपूर पासून सक्रिय नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। संपूर्ण आंबेडकरी चळवळीची दिशा आणि दशा गटातटामध्ये विभागली गेलेली आहे। अशा मध्येच आपली मातृसंस्था समता सैनिक दलाचे सुद्धा अनेक गट झालेले आहेत। तर यावेळी पहिला एकत्रीकरणाचा प्रयोग अमरावती जिल्ह्यामध्ये करून बघितला। यावेळी समता सैनिक दल व समाजाचा नेतृत्व करणारी मंडळी आवर्जून उपस्थित होती। चला जिनांची टीम आलेली आहे। आज समाजाचं एकीकरण झालेलं आहे आणि भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल या अचलभूमीमध्ये या अचलभूमी नगरीमध्ये एक चंचल भूमी आहे की जिथून इतिहास घडलेला आहे आणि इतिहास घडल्यानंतर इथं खरोखर काहीतरी नवीन महाराष्ट्राला नवीन दिशा मिळणार आहे। त्यासाठी समाजाचं एक उद्रेक होत आहे, एक भावना येत आहे, कार्यकर्त्याची भावना येत आहे। त्या भावनेमध्ये एक नवनिर्माण चेतन निर्माण होत आहे की एकीकरण झालं पाहिजे। समाजाचं एकीकरण धम्माच्या कार्याचं सामाजिक बौद्धिक जर लढाई जिंकायची त्या देशावर खरोखर बौद्धिक राज्य स्थापित करायचं असेल तर खरोखर एकीकरण एक शक्ती होणं जरुरी आहे। त्यासाठी एक मीटिंग झाली आहे। मीटिंग झाल्याचे अध्यक्ष मत जाणून घेऊया। जे संघटन आहे आपण एक जाधव सर सिद्धार्थ सावळे हे आम्ही सर्व मंडळी मिळून आम्ही एक चर्चा केली की हे विघटित झालेलं समता सैनिक दल एकत्रित जर होत असेल तर आपण याचा प्रयोग एक छोटीशी मीटिंग म्हणून अचलपूरला या मीटिंगचं आयोजन करू। परंतु या मीटिंगचं आयोजन करत असताना एवढा मोठा भरभरून आम्हाला प्रतिसाद मिळाला। नागपूरवरून सुद्धा कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात मॉप आला, अकोल्यावरून लोक आलेत आणि आम्हाला आमच्या मनाला असा ठाम विश्वास झाला। मुंबईवरून सुद्धा कार्यकर्ते आलेत। ठाम विश्वास असा झाला की या समता सैनिक दलाचं एकीकरण हे निश्चितच अमरावती जिल्ह्यामधून होणार आहे आणि याचं लोन संपूर्ण भारतभर जाणार आहे। म्हणून आंबेडकर ऐक्य आता जरूर होईल शक्य असा आजच्या या मीटिंगला आम्हाला विश्वास आलेला आहे।